नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जान्हवीवरती सगळे डॉक्टर मेन्शनमध्ये येऊन उपचार करत होते. सगळे स्पेशालिस्ट होते. तिची ट्रीटमेंटही ठीक चालू होती. संजय तिची पुरेपूर काळजी घेत होता. स्वीटी, मी उद्या मेन बेसकडे जाणार आहे. लास्ट एक डील आहे जी मलाच फायनल करावी लागणार आहे. त्यानंतर मी ही इल्लिगल कामं सोडून देणार आहे. संजय म्हणाला. तुला तिथं किती वेळ लागेल? जान्हवीने विचारलं. त्याला जास्त वेळ लागणार नाही. मी लवकरात परत येण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माझ्या टेक्स्टाईल कंपनीकडेही लक्ष द्यायचं आहे. तेच आपल्यासाठी चांगलं आहे. आपण आपली लाईफ कॉमन जगावी अशी माझी इच्छा आहे. मला तू त्या इल्लिगल कामात असलेला अजिबात आवडत नाही. जान्हवी बोलली. तू जाणारच आहे तर मी उद्या सीमा आईला इथं बोलवू का? तू म्हणाला होतास पुढच्या आठवड्यात जे करायचं ते कर. जान्हवीने विचारलं. तुला जे करायचं ते तू करू शकतेस. तसंही मी इथं नाही आहे. चल आता उशीर होत आहे, आपण झोपू. संजय तिला घेऊन आपल्या मिठीत बोलला. कुणाल आणि प्रेरणा त्यांच्या बाळाविषयी बोलण्यात व्यस्त होते. दोघेही खुश होते की काही महिन्यांमध्ये त्यांना बाळ होणार होतं. कुणाल, आपण बाळासाठी कधी खरेदी करणार आहोत? प्रेरणा बेडवरती बसली होती आणि कुणाल काहीतरी करत सोफ्यावर बसला होता. उद्या मला बेसमध्ये जायचं आहे. आपण परवा जाऊ. कुठं जायचं आहे तिथं? कुणालने उत्तर दिलं. कुणाल, बेबीला बाबा त्याच्या जवळ हवे आहे. प्रेरणा तिच्या पोटावरून हात फिरवत बोलली. कुणालने तिच्याकडे पाहिलं आणि आपल्या जागेवरून उठून तो तिच्याकडे गेला. कुणाल बेडवरती तिच्या बाजूला बसला आणि तिचा टी शर्ट पोटावरून थोडा वरती केला. प्रेरणाचं पोट अगदी गोलाकार दिसत होतं. कुणालने हळूच तिच्या पोटावरून हात फिरवला. त्याच्या मनात एक वेगळाच आनंद जाणवला त्याला. त्याने आपला हात मागे घेतला आणि बाजूला जाऊ लागला. चला, आता बेबी शांत झाला असेल ना, मग आता झोपूया, कुणाल म्हणाला, जो आधीच तणावात होता. कुणालच्या चेहऱ्यावरून प्रेरणाला समजला. तिने लगेच निघून जाणाऱ्या कुणालचा हात पकडला. तुला बेबीला दुसऱ्या वेळी फील करायचं असेल तर तू करू शकतो, प्रेरणा बोलली. काही गरज नाही. एक दिवस आपण पुन्हा वेगळे होऊ. मला तुझ्यासोबत पुन्हा काही करायचं नाही. त्या रात्रीही तू चूक केलीस. कुणालने नकार दिला आणि नंतर बेडवर जाऊन झोपला. प्रेरणा कुणालकडे तोंड करून झोपली. ठीक आहे, मी बेबीला कडल करून झोपू शकतो, कुणाल म्हणाला. काही गरज नाही, माझं मी झोपू शकते, प्रेरणा गाल फुगवून बोलली. ओके, तर बेबीची मम्मा रुसली आहे, कुणाल प्रेरणाकडे बघत बोलला आणि पुढे होऊन हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आपण नंतर वेगळे होणार आहोत प्रेरणा. मला वाटत नाही की आपण एकमेकात गुंतायला हवं. तसे झाले तर आपल्यालाच त्रास होईल, कुणाल तिचे ओठ पुसत बोलला. पण आपण जोपर्यंत नवरा बायको आहोत तोपर्यंत आपण नवरा बायकोसारखे नाही का राहू शकत? प्रेरणाने विचारलं. आता तू आराम कर. उद्या किंवा परवा मला बाळाला भेटायचं असेल तर मी तुला थेट विचारेन, कुणालने उत्तर दिले आणि प्रेरणाच्या कपाळावर ओठ टेकवले. गुड नाईट, प्रेरणा म्हणाली आणि तिचं डोकं कुणालच्या छातीवर ठेवून डोळे मिटले. कुणालनेही तिला मिठी मारली. संजयच्या नवीन बेसमेंटमध्ये तो सध्या एका मोठ्या खुर्चीवर बसला होता. तर त्याच्यासाठी काम करणारे त्याच्या पुढे उभे होते. सगळे आपला बॉस काय बोलणार आहे ते लक्ष देऊन ऐकत होते. इथं मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानण्यासाठी उभा आहे, ज्यांनी आजपर्यंत माझ्या प्रत्येक आदेशाचं विश्वासपूर्ण पालन केलं आहे. आणि मला तुम्हा सगळ्यांनाही सांगायचं आहे की आज मी अधिकृतपणे आपला हा धंदा बंद करत आहे. आणि तुम्हा सगळ्यांची भरपाई करण्यासाठी मी प्रत्येकाला काही रक्कम हस्तांतरित करणार आहे. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत पुन्हा काम करायचं असेल तर मी तुमच्या सगळ्यांसाठी माझ्या टेक्स्टाईल कंपनीत संधी उपलब्ध करून देईन, जे की मी अनेक शाखा कार्यालयामध्ये स्थापन केली आहे, संजयने विस्ताराने सांगितले. आणि आणखी जो व्यक्ती आपल्या बेसमध्ये येऊन पोलिसांना अटक करण्यास सांगत होता, ती अनुभव नसलेली गँग, एक छोटीशी गँग होती. तर आपण आता आपला हा इलिगल धंदा बंद करत आहोत, त्यामुळे त्याचाही आपल्यावर फरक पडणार नाही आहे. बेस पूर्णपणे रिकामा असल्याची खात्री करून सगळे गार्ड कामगार निघून गेले. सगळे बाहेर आल्यानंतर कुणालने त्या बेसचा नामोनिशाण मिटवला. तिथलं काम संपल्यानंतर दोघेही सिंगानिया मेन्शनमध्ये परतले. आपल्या अंधाऱ्या जगातून बाहेर निघाल्या संजयला एक वेगळं समाधान होतं. तो कधी त्या काळ्या जगातून बाहेर पडेल की नाही याची शाश्वती त्याला नव्हती, पण आता तो त्यातून बाहेर पडला होता. आता त्याला फक्त जान्हवी आणि प्रेरणाची काळजी घ्यायची होती. जान्हवी लवकरात लवकर या आजारातून ठीक व्हावी आणि प्रेरणाही काही प्रॉब्लेमशिवाय डिलिव्हरी होईल त्याच्यावर त्याला लक्ष द्यायचं होतं. ऑफिसच्या गोष्टीबद्दल काय, तू सगळं काही हाताळू शकतोस? ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कुणालला संजयने विचारलं. सगळं ठीक आहे, पण 2 दिवसानंतर आपल्याला शहराबाहेर जावं लागेल असं वाटतंय, कुणालने सांगितलं. किती दिवसांसाठी? संजयने विचारलं. जास्त वेळ नाही, फक्त एक पूर्ण दिवस, आणि तुला यावं लागेल. ठीक आहे, मी जाईन, संजय म्हणाला. काही तासांच्या प्रवासानंतर कार 3 मजल्याच्या एका अतिशय प्रशस्त असलेल्या सिंगानिया मेन्शनसमोर पोहोचली. संजय कारमधून बाहेर आला आणि कुणाल कार पार्क करण्यासाठी निघून गेला. संजयने घरात पाऊल ठेवताच त्याच्या कानावर 3 बायकांचा हसण्याचा आवाज आला. त्याने लिव्हिंग रूममध्ये बघितलं तर जान्हवी, प्रेरणा आणि सीमा सोफ्यावर गप्पा मारत बसल्या होत्या. त्या तिघींनीही दारात उभा असलेल्या संजयकडे बघितलंच नाही. त्या त्यांच्या जोकमध्येच होत्या. संजयने मोठ्याने आपला घसा साफ केला. मग त्या तिघींचं लक्ष संजयकडे गेलं. जान्हवीने त्याच्याकडे बघून स्माईल केली. भाई, कुणाल कुठे आहेत? कुणाल त्याच्या बरोबर दिसल्यावर प्रेरणाने विचारलं. ते प्रेरणा, आय एम सॉरी, पण तुझा नवरा संजय मुद्दाम दुःखी चेहरा करून बोलू लागला. माझा नवरा कुठे आहे भाई? प्रेरणाने ताबडतोब दाडाकडे धावत विचारला आणि आत प्रवेश करणाऱ्या कुणालला तिचा धक्का लागला. ओ बेबी! आत येणाऱ्या कुणालचा प्रेरणाच्या पोटाला हलकासा धक्का लागला. वेडी आहेस का? असं कोण धावत येतं?
भाई म्हणाला की प्रेरणा विचार करू लागली की संजय तिला तर काहीच बोलला नाही. तो काय बोललं? कुणालची उत्सुकता वाढली. तो म्हणाला की आय एम सॉरी, तुझा नवरा. प्रेरणा पुन्हा मध्येच गप्प बसली. तुझा नवरा काय? कुणालने पुन्हा विचारलं. काही नाही, तू आत चल. प्रेरणा बोलली आणि आत निघून गेली. कुणालने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि तिच्या मागे आत आला. संजय तिच्याकडे बघून हसू लागला आणि प्रेरणा अजून रागाने लाल झाली. उगाच काहीतरी बोलत होतास ना मला? प्रेरणा त्याच्याकडे बघून चिडून बोलली. तूच माझं बोलणं पूर्ण होण्याआधी दरवाजाकडे पळाली. तर मी बोललोही नव्हतो. संजय पुन्हा हसत बोलला. कुणाल, तुझ्या बायकोकडे बघ. जेव्हा तू माझ्या मागे तिला येताना दिसला नाही, तिला वाटलं की तू कुठेतरी कोणावर तरी बिझी आहेस. तुला जरा जपून राहावं लागेल. कुणाल फक्त हसला. आई, मी माझ्या रूममध्ये जात आहे. तू सुद्धा तुझ्या रूममध्ये जा, आराम कर. लगेच परत जाऊ नकोस, प्रेरणा म्हणाली. ती लगेच तिच्या कुणालच्या रूममध्ये निघून गेली. कुणालही तिच्या मागे धावत गेला. लिव्हिंग रूममध्ये फक्त सीमा, जान्हवी आणि संजय होते. सीमाने एकदा संजयवरती नजर टाकली. जान्हवी रूममध्ये जात आहे, तूही जा आणि आराम कर. सीमा तिच्या डोक्यावर हात फिरवून बोलली आणि उठली. जान्हवीनेही मान हलवली. सीमा निघून गेल्यावर जान्हवीपासून थोडं अंतरावर असलेला संजय लगेच जान्हवीजवळ आला आणि तिच्या बाजूला बसून तिला मिठी मारली. स्वीटी, तू तुझी औषध घेतली आहेस का? संजयने विचारलं. हो, घेतली. मला वाटलं मी फक्त लवकर ठीक व्हावे. मलाही प्रेरणासारखं क्यूट बेबी हवं आहे. जान्हवी स्माईल करत बोलली. हो, तू नक्की ठीक होणार आहेस आणि ठीक झाली की आपण खूप साऱ्या बेबीची प्लॅनिंग करू. तुला किती बेबी पाहिजे आहेत? 5 की 6? किती? संजयने तिला आपल्याजवळ ओढत विचारलं. इतकी नाही, जान्हवी हसत म्हणाली. ठीक आहे, तुला जेवढे पाहिजे तेवढे मी देईन. मग आपण आपलं फ्युचर बेबी प्लॅनिंग लागायचं का? संजय तिच्या गालावर ओठ टेकवत बोलला. नाही, आज आपण माझ्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत. जान्हवी म्हणाली. कशासाठी? असंच, किती दिवस झाले मी तिथं गेले नाही आहे. आता मला घरी बसून कंटाळा आला आहे. ठीक आहे, जाऊया, संजय मान हलवत बोलला. संजय आणि जान्हवी दोघेही मिळून जान्हवीच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. संजयने जान्हवीसाठी दरवाजा उघडला आणि ते आतमध्ये गेले. जान्हवीला बघून निवी लगेच बाहेर आली. हाय जान्हवी, खूप दिवसांपासून आलीस. काही घेणार का तू? निवी जान्हवीला हक्करत बोलली. नाही, मला काही नकोय. मी तर असंच आले होते. कस्टमर येतात की नाही आधीसारखे? नेहमीप्रमाणे, ना जास्त ना फार कमी, निवी हसत बोलली. संजय त्यांच्या जवळ उभा राहून बोलणं ऐकत होता. निवी, माझी नेहमीची ऑर्डर घेऊन ये. या सगळ्यांचं बोलणं चालू होतं की करण रेस्टॉरंटमध्ये येऊन बोलला. जान्हवीच्या टेबलजवळ जाऊन बसला. संजयला तिथं पाहिलं. त्याला त्याचा रागच आला. तो लगेच त्याच्या जवळ गेला. तुझी आई खास तुला बघायसाठी, भेटण्यासाठी तुझ्या घरी गेली आणि तू इथं असायचं सोडून येऊन बसलायस? करण बोला. याच्याशी तुझ्याशी काही संबंध नाही. जर तुला तिची एवढी काळजी आहे तर तू जा तिला परत. मी फक्त माझ्या बायकोसोबत आणि बहिणीमुळे तिला माझ्या घरी येण्याची परमिशन दिली आहे, नाहीतर माझा आणि तिचा काही संबंध नाही. संजयने रागाने उत्तर दिले. आज मी जे बोलत आहे ते लक्षात ठेव. एक ना एक दिवस तुला नक्की तुझ्या या वागण्याचा पश्चाताप होईल. तुला तुझ्या आईला असं दुर्लक्ष केल्याचा नक्की पश्चाताप होईल आणि तेव्हा पश्चाताप करूनही काही उपयोग नसणार. करण संजयच्या डोळ्यात बघून रागात बोलला आणि मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होणार नाही. एवढं बोलून संजयने जान्हवीचा हात पकडला आणि तिला रेस्टॉरंटच्या बाहेर घेऊन गेला. जान्हवी काही बोलली नाही. आता तो रागात आहे त्यामुळे त्याला काही बोलून उपयोग नव्हता. गाडीत दोघेही गप्प होते. संजय आणि जान्हवी दोघांनाही बोलायचं नव्हतं. संजय आपला राग आवरण्याचा प्रयत्न करत होता तर संजयच्या उत्तराने जान्हवी निराश झाली होती. तिलाही वाटत होतं की त्याने आपल्या आईचं म्हणणं एकदा ऐकायला हवं होतं. ते दोघे खोलीत येईपर्यंत शांत होते. संजय खोलीत आल्या आल्या बाथरूममध्ये गेला आणि थंड पाण्याचा शॉवर घेऊ लागला. संजय बाथरूममधून केस पुसत बाहेर आला. त्याची नजर सोफ्यावर बसलेल्या जान्हवीकडे गेली. जान्हवी पटकन उठून त्याच्याकडे गेली आणि त्याला मिठी मारली. तिच्या अचानक मुवमेंटमुळे संजय स्तब्ध झाला. काय झालं जानू? संजय तिला मिठी मारत बोलला. संजय, प्लीज तू आईंना काही बोलताना थोडा विचार करून बोलशील का? आय प्रॉमिस की मी तुला त्यांना स्वीकार म्हणून कधीच जबरदस्ती नाही करणार, पण तू त्यांच्याशी किंवा त्यांच्याविषयी बोलताना थोडा नीट बोलत जा. तू त्यांना काही बोललास की मला वाईट वाटतं. तरी त्यात तुझ्या आई आहेत जान्हवी. संजय चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. मला करणच्या बोलण्याचा राग आला होता त्यामुळे मी एवढं बोललो. त्याला जर माहिती नसेल तर त्याने गप्प बसलं पाहिजे ना. पण तुला मी जे बोलत आहे ते ऐकावे लागेल, जान्हवी बोलली. हो, मी प्रयत्न करेन. आज आपण तुझ्या ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांना भेटू. मला तुझ्या रिकव्हरीबद्दल त्यांना थेट विचारायचे आहे. आणि त्याने जान्हवीला सोफ्यावर बसवला. आज डॉक्टरांची व्हिजिट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे, तर आपण गेलो तरी काही फायदा नाही होणार. जान्हवी संजयच्या ओल्या केसात हात फिरवत बोलली. तुला माहिती आहे, मग मला काही माहिती नाही? संजयने आठ्या पाडून विचारलं. तू विसरलास का? गेल्या आठवड्यात त्यांनी आज ते हॉस्पिटलमध्ये नसणार आहे हे सांगितलं होतं. जान्हवी बोलली. हो, मी विसरलो, कारण मी फक्त तुझा आणि तुझाच विचार करतो, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी आठवत नाही. संजय जान्हवीच्या गलावर चिमटी काढत म्हणत होता. संजयचा कठोर आणि क्रूर स्वभाव दिवसेंदिवस हळूहळू मऊ आणि अधिक रोमॅन्टिक बनत चालला होता.
जान्हवी त्याच्या आयुष्यात येण्याआधी तो वेगळा माणूस होता आणि आता तो वेगळा माणूस बनला होता. सूर्यास्त होणार होता आणि सूर्याची जागा आकाशात चंद्र आणि तारे हळूहळू घेत होते. यावेळी संजय आणि जान्हवी बाल्कनीत चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेत बसले होते. विस्तीर्ण बाल्कनीत एक सोफा होता ज्यावर दोघेही आरामात बसले होते. थोडा वेळ तसाच गेला. संजय लगेच जान्हवीच्या मांडीवर आडवा झाला. संजय, जान्हवीने त्याला हाक मारली. मला अजून थोडा वेळ असंच राहू दे, बरं वाटत आहे. संजय आपला चेहरा तिच्या पोटाकडे वळवत बोलला. रात्रीचा थंड वारा वाहत होता. जान्हवीलाही थंडी जाणवत होती, पण तिला संजयला उठवण्याची अजिबात इच्छा नव्हती. थंडीमुळे तिच्या पूर्ण शरीरावर गुजबंप आले होते. संजयने त्याचा चेहरा तिच्या पोटावर रब केला आणि त्याला तिचं शरीर थंड पडलं असल्याचं जाणवलं. तो लगेच तिच्या मांडीवरून बाजूला झाला. जानू, तुला थंडी लागत होती तर मला का नाही उठवलं? समजून तिच्या शेजारी उठून बसला. तू म्हणाली होती तुला आराम करायचा आहे म्हणून मी तुझ्या जागे होण्याची वाट पाहत होते, जान्हवीने चोळत उत्तर दिले. आराम रूममध्ये पण करू शकलो असतं ना, पागल आहेस? संजय उठला आणि जान्हवीलाही उठवलं. तिला तिचे पाय सुन्न झाल्याचं जाणवलं. तुझे पाय सुन्न झाले आहेत? चल, मला चालता येत नाही, जान्हवी हळूहळू म्हणाली. जान्हवीची तक्रार ऐकून संजयने लगेच तिला आपल्या हातात उचलून घेतलं आणि खोलीत नेलं. कुणाल आज एक आउटडोअर मीटिंग होती. ते जाणताना प्रेरणालाही कॉलेजमध्ये ड्रॉप करणार होते. सगळ्यांचं ब्रेकफास्ट झालं आणि सगळे बाहेर आले. कुणाल आणि प्रेरणा जाऊन लगेच मागच्या सीटवरती बसले. जान्हवी संजयला बाय बोलण्यासाठी बाहेर आली होती. मी बाहेर जात आहे तर तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, संजय म्हणाला आणि जान्हवीच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याला तिला एकटीला घरी सोडून जावं वाटत नव्हतं, पण नाईलाज होता. आधीच एक आठवडा तो घरी होता. सगळं तो कुणालवरती सोपवू शकत नव्हता. काही वाटलं तरी लगेच मला कॉल कर, संजय बोलला. तू काही स्वतःची काळजी घे, जान्हवी बोलली आणि संजय मान हलवून ड्राईव्हच्या सीटवर जाऊन बसला. कार प्रेरणाच्या कॅम्पसच्या गेटवर जवळ येऊन थांबली. प्रेरणा बाहेर पडण्यापूर्वी कुणालने प्रेरणाला बाळाची काळजी घेण्याची सूचना दिली. प्रेरणा बाहेर आल्यानंतर कुणाल आणि संजय शहराबाहेर काम पूर्ण करण्यासाठी लगेच निघून गेले. ती कॅम्पसमध्ये जात असताना कोणीतरी तिचा हात पकडला आणि तिला बाथरूममध्ये ओढलं. बाथरूम पूर्ण रिकामं होतं कारण सकाळी सकाळी खूप लोक कॅम्पसमध्ये आले होते. कोण आहे? माझा हात सोड, प्रेरणा रागाने ओरडली. जास्त आवाज नको वाढवू, मी चांगलंच ओळखते तुझ्यासारख्या मुलींना फक्त शशांकसारख्या मुलांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं ते माहिती आहे, प्रेरणाची क्लासमेट सोनिया बोलली. तुला काय म्हणायचं आहे? आम्ही फक्त चांगले मित्र आहोत आणि माझं तर आधीच लग्नही झालेलं आहे, तर मला दुसऱ्या कोणाची काही गरज नाही, प्रेरणा आपलं पोट पकडत बोलली. जास्त साडसूटपणाचा आव आणू नको, तुझ्यामुळे तो माझ्यापासून दुरावला आहे. सोनियाने एवढं बोलून प्रेरणाचे केस पकडले. काय करत आहेस? सोड मला. सोनिया, मूर्ख आहेस का? सोनिया, आय एम प्रेग्नेंट, प्रेरणा स्वतःला तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली. हा, तर तू या दुसऱ्या कोणाच्या मुलाचा वापर करून शशांकची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर, सोनिया बोलली आणि प्रेरणाला बेसिनवरती ढकलून दिलं. प्रेरणाचा तोल गेला आणि ती तशीच खाली पडली. सोनिया, हेल्प मी. प्रेरणाच्या पोटातून एक कड गेली तसं ती ओरडली. तिच्या मांड्यामधून रक्त वाहू लागलं होतं. सोनियाने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि तिथून निघून गेली. प्रेरणाने मदतीसाठी आरडाओरडा केला पण कोणीही तिचा आवाज ऐकला नाही. ती आता सहन करू शकली नव्हती. तिचं ब्लिडिंग खूप झालं होतं. शेवटी प्रेरणा बेहोश झाली. काही वेळानंतर एक मुलगी वॉशरूममध्ये आली आणि तिने प्रेरणाला बेशुद्ध अवस्थेत पडलेलं पाहिलं आणि तिला बेसिनवरती ढकलल्यामुळे तिचं ब्लड वाहू लागलं. सोनियाने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि तिथून निघून गेली. प्रेरणाच्या मदतीसाठी आरडाओरडा केला पण कोणीच तिचा आवाज ऐकला नाही. आता ते सहन न करू शकली. तिचं ब्लिडिंगही खूप झालं होतं. शेवटी प्रेरणा बेहोश झाली. काही वेळानंतर एक मुलगी वॉशरूममध्ये आली आणि तिने प्रेरणाला बेशुद्ध अवस्थेत पडलेलं पाहिलं. ओ माय गॉड, इथं कोणीतरी बेशुद्ध होऊन पडलं आहे, ती मुलगी मोठ्याने ओरडली. तिचा आवाज ऐकून एक मुलगी आत येऊन पाहत होती, पण कोणी प्रेरणाची मदत केली नाही. वॉशरूम बाहेर गर्दी बघून शशांक तिथं पोहोचला आणि हळूच आत डोकावून पाहिलं तर आतमध्ये त्याला प्रेरणा दिसली. तो लगेच आतमध्ये गेला. प्रेरणा, उठ. शशांकने तिला उठण्याचा प्रयत्न केला पण ती उठली नाही. शेवटी त्याने तिला आपल्या हातात उचलून घेतला आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याने डॉक्टरांना लगेच तिच्यावर उपचार करायला सांगितलं. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. तुम्ही त्यांचे हस्बंड आहात का? डॉक्टरने बाहेर आल्यानंतर विचारलं. नाही डॉक्टर, मी तिचा फ्रेंड आहे. ती कशी आहे डॉक्टर? शशांकने काळजीने विचारलं. आय एम सॉरी, पण खूप वेळ ब्लिडिंग झाल्यामुळे आम्ही बेबीला वाचवू शकलो नाही. त्यांचं मिसकॅरेज झालं आहे. त्यांनाही रिकवर होण्यासाठी थोडा वेळ लागेल, डॉक्टर म्हणाले आणि तिथून निघून गेले. शिट यार, आता कोणाला कॉल करू? मला तिच्या फॅमिलीविषयी काही माहितीही नाही. तिचा मोबाईल तिच्या बॅगमध्ये असेल. शशांकने विचार केला आणि तिच्या बॅगमध्ये मोबाईल बघू लागला. त्याला तिचा मोबाईल सापडला. योगायोगाने प्रेरणाच्या सेलफोनला पासवर्ड नव्हता. शशांकने ताबडतोब कुणालचा नंबर शोधला. नंबर मिळाल्यानंतर त्याने कुणालला कॉल केला. तिसऱ्या रिंगला कुणालने कॉल रिसीव्ह केला. हॅलो प्रेरणा, कुणाल म्हणाला. हॅलो, मी शशांक आहे. प्रेरणा सध्या संध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तिचे मिसकॅरेज झालं आहे. शशांक म्हणाला. तिथंच थांब, मी लगेच आलो, कुणाल म्हणाला आणि कॉल ठेवून दिला. शशांक तिथंच एका बाकावर बसला. त्याला फक्त प्रेरणाची काळजी होती की त्याला अजून काही होऊ नये.
कुणाल आणि संजय बाहेर आउटडोअर मीटिंगसाठी आले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये यायला 1 तास लागला. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या शशांकला शोधू लागले. त्यांना एका रूमबाहेर शशांक दिसला. कुणाल ताबडतोब त्याच्या जवळ गेला आणि त्याचा कॉलर पकडून उभा केलं. आज सकाळी तर ती ठीक होती, तू काय केलंस तिच्याबरोबर? कुणालने विचारलं आणि शशांकला मारू लागला. मागून आलेल्या संजयनेही त्याला अडवलं नाही, कारण त्यालाही वाटलं की प्रेरणाची ही अवस्था त्याच्यामुळे आहे. शशांकच्या तोंडून अक्षरशः रक्त येऊ लागलं होतं. तरीही त्याने कुणालला अडवण्याचा प्रयत्न केला. मला माहिती नाही, जेव्हा मी कॅम्पसमध्ये आलो तेव्हा मला लेडीज वॉशरूमसमोर गर्दी दिसली, म्हणून मी आत डोकावलं, तर प्रेरणा बेशुद्ध अवस्थेत खूप लोकांनी वेढलेली दिसली. तू काही माहिती काढल्याशिवाय असं मला मारू शकत नाही, शशांक म्हणाला आणि कुणालने त्याला सोडलं. बास्टर्ड! कुणाल आपली मूठ भिंतीवर आपटून म्हणाला आणि स्वतःला शांत करून प्रेरणाकडे गेला. संजयही त्याच्या मागे गेला. प्रेरणा तिच्या सपाट पोटासह हॉस्पिटलच्या बेडवरती डोळे मिटून पडली होती. आपला राग रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजयने प्रेरणाजवळ जाऊन तिचा हात घट्ट पकडला. संजयला खूप वाईट वाटत होतं. आधी प्रेरणाबरोबर असं झालं, नंतर जान्हवी आजारी पडली आणि आता प्रेरणाचं मिसकॅरेज झालं. एक झालं की एक काही ना काही संकट येतच होतं. आय एम सॉरी प्रेरणा, मी तुला दुसऱ्यांदाही प्रोटेक्ट करू शकलो नाही, संजय निराश आवाजात म्हणाला. कुणालने प्रेरणाकडे पाहिलं आणि त्यालाही खूप वाईट वाटलं. ते एवढ्या दिवसापासून बाळासाठी किती एक्सायटेड होते आणि आता तेच बेबी या जगात राहिलं नव्हतं. त्या बाळाच्या अस्तित्वावर तरी हे नातं टिकून होतं. नकळत कुणालच्या मुठ्ठी घट्ट झाल्या आणि त्याचे हात पांढरे पडले. तू प्रेरणाजवळ थांब, मी हे कोणाचं काम आहे याचा तपास लावतो, कुणाल दात खात बोलला. कुणालचे बोलणं ऐकून संजयने फक्त मान हलवली आणि म्हणाला, तू जा, मी प्रेरणाची काळजी घेईन. कुणाल निघून गेल्यावर संजय प्रेरणाच्या शेजारी खुर्चीवर बसला, पण प्रेरणाचा हात अजूनही संजयच्या पकडीत होता. प्रेरणा, तुला माहिती आहे ना, मी तुला असं नाही पाहू शकत, लवकर उठ बाळा, संजय प्रेरणाच्या हातावर ओठ टेकवत बोलला. दुसऱ्या ठिकाणी सोनिया आणि शशांक कॉलेज मागच्या कॅफेमध्ये बोलत होते. म्हणजे बोलत कमी आणि भांडत जास्त होते. शशांक, तू कुठं होतास? मी कॉलेजमध्ये तुझी किती वाट पाहिली. सोनिया शशांकचा हात पकडत बोलली. सोनिया, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, मला हे अजिबात आवडत नाही. तू तरीही माझा पिछा का सोडत नाही आहे? मला तू आवडत नाही हे मी तुला किती वेळा सांगू? शशांक वैतागून म्हणाला. हे त्या मुलीमुळे आहे का? सोनियाने विचारलं. तुला कोण म्हणायचे आहे? शशांकने विचारलं. दुसरं कोण असणार आहे? ती निर्लज्ज प्रेरणा, सोनिया रागात म्हणाली. तिचा काही संबंध नाही आहे, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत आणि मी तुला इग्नोर करतो कारण तू मला आवडत नाही, शशांक ओरडून बोलला. मला माहिती आहे हे सगळं तिच्यामुळे आहे, म्हणून तर मी आज सकाळी तिला चांगली शिक्षा दिली आहे, सोनिया हसत म्हणाली. 1 मिनिट, सकाळी म्हणजे तू तिला बाथरूममध्ये मारलं होतं का? शशांकने आट्या पाडून विचारलं. हो, तुला माझ्यापासून दूर करण्याची ही शिक्षा होती, सोनिया दात खात बोलली. अगं मंद मुली, तू कोणाशी पंगा घेतला याचा तुला अजूनही अंदाजा नाही. सिंगानिया फॅमिलीला समजलं आहे तू केलंच आहे तर तुझी काय हालत करतील याचा तू फक्त विचार कर, शशांक रागात म्हणाला आणि कॅफे बाहेर आला. सोनिया तर गोंधळून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. तिला समजलं नाही हा असा का बोलून गेला. दुसरीकडे कुणाल कॉलेजच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये येऊन बसला. मला पुढच्या 24 तासाच्या आत या कॉलेजमधील ज्याने कोणी प्रेरणाची ही अवस्था केली आहे तो या कॉलेजमध्ये नाही राहिला पाहिजे किंवा राहिली पाहिजे आणि तिला दुसऱ्या कोणत्याही कॅम्पसमध्ये स्वीकारले जाणार नाही याची खात्री करा. आणि एक गोष्ट, तिने नोकरीसाठी अर्ज केल्यास तिला नोकरी मिळणार नाही याची खात्री करा. आजच्या आज ते पूर्ण व्हायला हवं, अन्यथा मी खात्री करून घेईन की आज हा परिसर बंद होईल आणि इथे काम करणाऱ्या तुमच्या सगळ्यावरही परिणाम होईल, कुणाल म्हणाला. ठीक आहे सर, आज हे सगळं पूर्ण होईल, डायरेक्टर घाबरत म्हणाला. निर्दयी असलेल्या संजयच्या असिस्टंटला तो चांगलाच ओळखत होता. डायरेक्टरचे उत्तर ऐकून कुणाल तिथून निघून गेला आणि जोरात दरवाजा ठोठावला. कुणाल वैतागून गाडीत चढला आणि त्याने गाडी भरधाव वेगाने वळवली. कुणाल हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून प्रेरणाच्या खोलीत गेला. कुणालने खोलीत प्रवेश केला तेव्हा त्याने पाहिलं की प्रेरणा अजूनही बेशुद्ध होती आणि संजय देखील प्रेरणाच्या शेजारी खुर्चीवर बसलेल्या स्थितीत झोपला होता. कुणालने हाक मारली. संजय उठ, कुणाल पुन्हा म्हणाला. प्रेरणाला जाग आली आहे का? संजय झोपेतून जागा होत बोलला. नाही, पण तू आता घरी गेला तरी चालेल, इथं प्रेरणाची काळजी घ्यायला मी आहे. घरी जान्हवी एकटी आहे, कुणाल बोलला आणि संजयने मान हलवली. जड पावलांनी संजय खोलीतून निघून गेला. त्याला समजत होतं की घरी जान्हवीला त्याची गरज असेल. कुणालला सध्या प्रेरणाची काळजी घेऊ द्यायचं ठरवलं. कुणाल प्रेरणाजवळ बसून तिला एकटक बघत होता. त्याचं लक्ष तिच्या सपाट पोटावर गेलं आणि त्याच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर उघडला. त्याने हळूच प्रेरणाच्या पोटावर हात ठेवला. सॉरी बेबी, पप्पा तुला प्रोटेक्ट करू शकले नाहीत, कुणाल मनात बोलला. प्रेरणाच्या तोंडातून आवाज बाहेर पडला आणि त्याच्या स्वप्नातून जाग आली. प्रेरणा, तू उठलीस? तुला काही प्यायला देऊ का? कसं वाटत आहे तुला? कुणालने लगेच एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रेरणाने फक्त मान हलवली. तिला जाणवलं की कुणालचा हात अजूनही तिच्या पोटावर होता. तिला ओटीपोटी थोडी वेदना जाणवत होती. तिला काहीतरी वेगळं जाणवलं. ती स्तब्ध झाली. आपलं बाळ कुठे आहे? तिने कुणालकडे बघून थरथरत्या आवाज प्रश्न विचारला. तू टेन्शन घेऊ नको, कुणाल तिला समजावत बोलला. मी तुला काय विचारलं? प्रेरणाने ओरडून विचारलं. आपलं बाळ आता या जगात नाही राहिलं,
कुणाल हिंमत करून बोलला आणि प्रेरणाचे डोळे विस्फारले. तू आपल्या बाळाला कसं काय होऊ दिलं? त्याला वाचवलं का नाही? तुझं अजिबात प्रेम नव्हतं त्याच्यावर, म्हणून तू असं केलंस ना? प्रेरणा रडत रडत बोलू लागली. आय एम सॉरी प्रेरणा, मला प्रोटेक्ट करायचं होतं तुम्हा दोघांना, पण नाही करू शकलो. आय एम सॉरी. कुणाल प्रेरणाचा हात हातात घेत त्याच्या ओठावर टेकवत बोलला. नो, आय हेट यू. हात नको लावू मला, मला माझं बाळ परत पाहिजे. प्रेरणा कुणालला बाजूला ढकलत बोलली. प्रेरणा, आपण अजून बेबी प्लॅनिंग करू शकतो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. कुणाल तिला समजावत बोलला. आपल्याला दुसरं बाळ नाही होणार, आपण लवकरच डिवोर्स घेणार आहोत. आता मला एकटं सोड आणि इथून निघून जा. प्रेरणा ओरडली आणि कुणालने तिला घट्ट मिठी मारली. ठीक आहे, आपण डिवोर्स घेऊ, जेणेकरून तुझ्या आणखी ओझे पडणार नाही. कुणाल प्रेरणाला हॉस्पिटलच्या बेडवर झोपवताना बोलत. कुणालने तिचे डोळे पुसले आणि प्रेरणा हळूहळू डोळे बंद करून झोपी गेली. कुणालने अजून तिचा हात सोडला नव्हता. काही वेळानंतर दार उघडलं. सीमा, करण आणि प्रकाश, सीमाचा नवरा, आतमध्ये आले. कुणाल, प्रेरणाबरोबर हे सगळं कसं झालं? सीमाने कुणालकडे बघून विचारलं. आंटी, माहिती नाही नक्की काय झालं, पण मी त्याची चौकशी करत आहे, कुणालने उत्तर दिलं, जो सीमासाठी जागा बनवण्यासाठी सोफ्याच्या दिशेने चालत गेला. कुणाल, प्रकाश आणि करण सोफ्यावर बसले होते. प्रेरणा हॉस्पिटलमध्ये आहे, तुला कोणी सांगितले? कुणालने विचारलं. आईला संजयने कॉल केला होता आणि आम्ही सगळे आज घरीच होतो, मग आम्ही सगळे इथं आलो. करण बोलला. संजय आणि त्याच्या आईचे संबंध काही खास नव्हते. कुणालला हे माहीत होतं, त्यामुळे त्यानेही जास्त काही विचारलं नाही. तिघेजण गप्प बसले होते, तर सीमा फक्त झोपलेल्या प्रेरणाकडे शांतपणे बसली होती. सीमा, बाहेर चल, आपण काहीतरी खाऊन घे. तू सकाळी काही नाश्ता केला नाही आहे. प्रकाश सीमाच्या खांद्यावर हात ठेवून बोलले. नंतर खाईन, मला आता भूक लागली नाही, सीमा म्हणाली. ते तिघेही बराच वेळ तिथं बसून होते. काही वेळानंतर ते निघून गेले. संजय घरीच थांबणार होता. कुणाल रात्रभर प्रेरणाजवळ थांबणार होता. सकाळी हॉस्पिटलच्या पडद्यातून सूर्याची किरणे आत येऊ लागली होती आणि बेडवरती झोपलेले जोडपं अजूनही त्यांच्या गाढ झोपेत होतं. कुणाल हॉस्पिटलच्या बेडवर प्रेरणाला मिठी मारून झोपला होता. संजय आणि जान्हवी सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये प्रेरणाला भेटण्यासाठी आले होते. काल जान्हवीला जेव्हा प्रेरणाबद्दल समजले, तिने तेव्हापासून भेटण्याचा हट्ट धरला होता, पण संजयने तिला अजिबात येऊ दिलं नव्हतं. जान्हवी ही आजारी होती, तिची तब्येत म्हणावी तशी सुधारली नव्हती, म्हणून संजयने काल तिला येऊ दिलं नव्हतं. पण सकाळी उठल्यापासून तिचा अलाराम चालू झाला होता. प्रेरणाला भेटायचंय, प्रेरणाला भेटायचंय. शेवटी संजय तिला सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. ते दोघेही प्रेरणाच्या रूममध्ये गेले आणि त्याला असं दिसलं की ते दोघे एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले होते. बघ, तुला म्हणलं होतं ना एवढ्या सकाळी नको यायला, ते अजून झोपेतच आहे. आणि हा निर्लज्ज कुणाल बघ, सरळ तिच्या बेडवर जाऊन तिला मिठी मारून झोपला होता. संजय म्हणाला. चूप, तू सुद्धा नेहमी मला अशीच मिठी मारून झोपतो, तुझ्यात आणि कुणालमध्ये काय फरक आहे? जान्हवी संजयला शांत व्हायला सांगत म्हणाले. हे वेगळे आहे. जर मी घरी असलो की मी असं करत असेल, पण हॉस्पिटलमध्ये मी असं कधी करतो का? संजय स्वतःचा बचाव करत म्हणाला. तुझ्याशी वाद घालायला काही अर्थ नाही. त्यांच्या जागे होण्याची वाट पाहत आपण इथंच बसू, जान्हवी सोफ्याकडे जाताना म्हणाली. कुणालला जागा होता. तो डोळे मिटून संजय आणि जान्हवीचे बोलणे ऐकत होता. त्याने मुद्दाम प्रेरणाला अजून घट्ट मिठी मारली आणि झोपेत बडबडला. हनी, यू आर रिअली व्हेरी सॉफ्ट लाईक पिलो. हे ऐकून संजयने सोफ्यावरून उशी घेतली आणि कुणालजवळ जाऊन प्रेरणाला लागणार नाही याची काळजी घेत त्याच्या डोक्यावर मारली. काय करताय? झोपू देऊ नको. आता कुणाल म्हणाला आणि बेडवरून उठला. मला वाटलंच तू झोपेचं सोंग करत असणार आणि या हॉस्पिटलमध्ये पेशंटला अशी मिठी मारून झोपायला परवानगी नाही, समजलं? संजय त्याच्यावर नजर रोखत बोलला. आता हा गप्प बस, जसं की मला माहिती नाही तू जान्हवीला रोज मिठी मारून झोपतो ते, कुणाल म्हणाला आणि आपला चेहरा धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला. पण त्याचं बोलणं ऐकून जान्हवीचा चेहरा लाल झाला. दोघेही शेमलेस होते. चेहरा धुवून कुणाल सोफ्यावर गेला, जिथे जान्हवी आणि संजय बसले होते. नाश्ता करून घे, आम्ही बरोबर घेऊन आलो आहोत. संजय टिफिन बॉक्सकडे बोट दाखवून म्हणाला. मला भूक लागलीच होती. कुणालने लगेच तो टिफिन खोलला आणि खायला सुरुवात केली. त्याचं खाऊन झालं तेव्हा तो बाथरूममध्ये गेला आणि आपला हात धुवून परत आला. परत आल्यावर त्याला दिसलं की प्रेरणाला जाग आली होती. तो लगेच तिच्याकडे गेला आणि तिला उठवायला मदत करू लागला. तुला काही हवं आहे का? कुणालने तिला नीट उठवून बसवलं आणि विचारलं. संजय आणि जान्हवी सोफ्यावर बसून त्यांच्या हालचाली बघत होते. पाणी, प्रेरणा हळू आवाजात बोलली. कुणालने जवळचा मग घेऊन ग्लास पाण्याने भरला आणि प्रेरणाच्या तोंडाला लावला. पाणी पिऊन होताच प्रेरणाने ग्लास बाजूला सारला. मला बाथरूमला जायचं आहे, प्रेरणा कुणालकडे बघून म्हणाली. कुणालने मान हलवली आणि डायरेक्ट तिला आपल्या हातात उचलून घेतलं. काय करत आहेस? हात दिला फक्त असता तरी चाललं असतं, प्रेरणा डोळे मोठे करून बोलली. 1 तास लावला असता तू तिथपर्यंत जायला, तुझा वेळ वाचवत आहे मी, कुणाल तिला बेसिनजवळ उभा करत बोलला. ठीक आहे, आता तू बाहेर निघून जा, प्रेरणा बोलली. मी कुठेही जाणार नाही आहे, कुणाल बोलला. तोंड तरी तिकडे कर, प्रेरणा बोलली आणि कुणाल तोंड फिरवून उभा राहिला. बाहेर संजय आणि जान्हवी त्यांची वाट बघत होते. एवढा वेळ का लागत आहे? बाथरूमच्या दिशेने जान्हवीने बघत विचारलं. तुझ्या त्या कोरियन ड्रामामधील कोणता तरी एक सीन चालू असेल, दुसरं काय?
संजय मोबाईलमध्ये बघत बोलला. तुला कसं माहिती कोरियन ड्रामामधील सीन? जान्हवीने बारीक डोळे करून विचारलं. तू बघत होतीस तेव्हा माझंही थोडंफार लक्ष असायचं. संजय इकडे तिकडे बघत बोलला. म्हणजे तुला पण आवडतात ना कोरियन ड्रामा? जान्हवी एक्साइट होऊन बोलली. संजयने फक्त तिच्याकडे बघून डोळे फिरवले. कुणाल प्रेरणाचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला. तिला नीट बेडवरती बसवला. संजय आणि जान्हवी नाश्ता घेऊन आले. तो कर, कुणाल म्हणाला आणि टिफिन घेऊन तिच्या जवळ बसला. भाई वहिनी तुम्ही कधी आले? प्रेरणाने त्यांच्याकडे बघून विचारलं. तिने एवढा वेळ त्यांच्याकडे बघितलंच नव्हतं जेव्हा तू आणि तुझा नवरा एकमेकांना मिठी मारून झोपला होता, संजय म्हणाला आणि प्रेरणाने डोळे मोठे केले. गप्प बस तू, जान्हवी संजयला खांद्यावर मारत बोलली. प्रेरणा तू नाश्ता करून घे. जान्हवी तिच्याकडे बघून स्माईल करत बोलली आणि प्रेरणाने मान हलवली. प्रेरणाने तिचा नाश्ता केला आणि जान्हवी उठून प्रेरणाजवळ जाऊन बसली. आय एम रिअली सॉरी, मी तुझ्याजवळ काल नाही येऊ शकले. जान्हवी प्रेरणाचा हात आपल्या हातात घेत बोलली. काही हरकत नाही, तसं तुझी तब्येत ही फारशी चांगली नाही, मी समजू शकते. प्रेरणा जान्हवीकडे बघून स्माईल करत बोलली. पण कितीही थांबण्याचा प्रयत्न केला तरी प्रेरणाच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळला. इट्स ओके प्रेरणा, हे बघ जे झालं ते आपण बदलू शकत नाही, ठीक आहे? रडू नको आता, तू पूर्णपणे बरी नाही झालेली. जान्हवीने तिचे डोळे पुसत बोलली. प्रेरणाने मान हलवली आणि हसण्याचा प्रयत्न केला. संजय आणि कुणाल मान खाली घालून बसले होते. संजयलाही सगळी त्याची चूक वाटत होती. दुसरी वेळ होती की प्रेरणाला प्रोटेक्ट करू शकला नव्हता. प्रेरणाच्या हसऱ्या चेहऱ्यावर एक खोल दुःख दिसत होतं. तिचे अश्रू तिच्या गुळगुळीत गालावरून पडत होते. प्रेरणाला असं बघणं सहन न झाल्याने जान्हवीने लगेच प्रेरणाच्या नाजूक शरीराला मिठी मारली. सॉरी, मी तुला रडवलं. प्रेरणा जी अजूनही रडत होती तिला शांत करत जान्हवी बोलली. जान्हवीने तिची मिठी सोडली आणि तिचे अश्रू बोटाने पुसले. आता रडू नकोस, ती आमची स्ट्रॉंग प्रेरणा कुठे आहे? जान्हवीने हसण्याचा प्रयत्न करत विचारलं. मी अजिबात स्ट्रॉंग नाही आहे. असते तर माझा अवस्था अशी झाली नसती. प्रेरणा आपला हुंदका दाबत बोलली. असं नको बोलू, शेवटी होणाऱ्या गोष्टी कोणी थांबवू शकत नाही. जान्हवीने तिला धीर देत बोललं. प्रेरणा आणि जान्हवीने खूप वेळ गप्पा मारल्यानंतर संजय आणि जान्हवीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रेरणाला डिस्चार्ज मिळणार होता. आम्ही आता परत घरी जाणार आहे. तूही लवकर ठीक हो आणि लवकर घरी ये. जान्हवी प्रेरणाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलली आणि संजयच्या मागे बाहेर निघून गेली. संजय आणि जान्हवी दोघेही कारमध्ये जाऊन बसले, पण संजयने कार मेन्शनकडे न घेऊन जाता दुसरीकडे वळवली आणि हे जान्हवीच्या लक्षात आलं. संजय रस्ता नाही आहे घराचा. जान्हवी लगेच बोलली. हेडिक होत आहे जानू, थोडा वेळ बीचवरती जाऊन बसूया. खूप दिवस झाले निवांत वेळ नाही घालवला. मला आवश्यक विचारांपासून मुक्त होण्यासाठी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा आहे, संजय बोलला. दुसरीकडे सोनिया आणि तिचे आईबाबा कॉलेज डायरेक्टरच्या केबिनमध्ये बसले होते. तिचे बाबा डायरेक्टरना खूप वेळपासून सोनियाला कॅम्पसमधून काढू नका अशी विनंती करत होते, पण डायरेक्टरनी त्यांचं काही ऐकलं नाही. सर, आम्ही या कॅम्पसमध्ये आमच्या मुलीच्या फीच्या दुप्पट किंमत देऊ आणि आम्ही वचन देतो की असा काही आगाऊपणा पुन्हा करणार नाही. सोनियाचे वडील म्हणाले. आय एम सॉरी, पण मी याविषयी तुमची काही मदत करू शकत नाही, कारण तुमच्या मुलीने एकतर चूक केली आहे आणि वरून तिने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही पण सिंघानिया फॅमिली मेंबरबरोबर असं काही वागून खूप मोठी चूक केली आहे. याच कॅम्पसमध्ये काय तिला आता दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे मिस्टर कुणाल यांनी, आणि मी सिंघानिया विरुद्ध जाण्याची हिंमत करू शकत नाही. डायरेक्टर सरळ सरळ जे काही असेल ते बोलले. म्हणजे तिला सर तिचं शिक्षण आता मधूनच सोडावं लागेल का? सोनियाच्या वडिलांनी विचारलं. हो, आणि हा मिस्टर कुणाल यांचा निर्णय आहे. तुम्हाला आता पुढे जे काही बोलायचं आहे ते त्यांना बोला, डायरेक्टर बोलले आणि ते तिघेही उठून डायरेक्टरच्या केबिन बाहेर आले. सोनिया तर पूर्ण वेळ गप्प होती. तिला आपल्या वागण्याबद्दल पश्चाताप झालं होतं, पण त्यासाठी आता उशीर झाला होता. शशांकवरून प्रेमामुळे ती आंधळी झाली होती, त्यातच तिने खूप मोठी चूक केली. तिघेही गप बाहेर आले. सोनियाचे वडील तिच्यावर खूप रागावले होते. त्यांनी बाहेर आल्या आल्या सोनियाच्या गालावर आपली 5 बोटे उमटवली. सोनिया फक्त खाली मान घालून रडत होती. लॉनमध्ये बसलेला शशांक हे सगळं पाहत होता. सॉरी डॅडी, मला माहीत नव्हतं एवढं सगळं होईल. मला माहीत असतं तर मी असं कधीच केलं नसतं. सोनिया खाली मान घालून बोलली. तुला आम्ही कॉलेजला शिकायला पाठवतो, दुसऱ्यांच्या मुलांना त्रास द्यायला नाही. मूर्ख आहेस तू, मूर्ख. इतकं निर्दयी कोण असू शकतं? एकवेळी आम्ही सगळे माफ करू, पण वर जो बसला आहे त्याचं काय? तुझ्यामुळे एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला. तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा आम्हाला मूलबाळ नसतं तर बरं झालं असतं. सोनियाचे वडील तिच्यावर ओरडत बोलले. मी असं पुन्हा करणार नाही डॅडी, सोनिया बोलली. हे समजायला खूप उशीर झाला आहे सोनिया. तुला वाटतं आता सिंघानिया आपल्याला सुखाने जगू देतील? माझ्या कंपनीचे शेअर तर कधीच ढासळायला चालू झाले असतील. सोनियाचे वडील उसासा टाकत बोलले आणि तिला तिथं सोडून आपल्या बायकोबरोबर निघून गेले. सोनिया रडत रडत तिथंच एका बेंचवर बसली. काहीच वेळानंतर तिच्यासमोर कोणीतरी रुमाल पकडला आणि तिच्या कानावर ओळखीचा आवाज पडला. आता रडून काय उपयोग? जे करायला नको होतं ते तर तू केलंस ना. शशांक होता तो. त्याने त्याच्यासमोर रुमाल पकडला होता. सोनियाने काहीच उत्तर दिले नाही. तिने फक्त त्याच्याकडून रुमाल घेतला आणि आपले डोळे पुसले. काही वेळ ती तशीच रडत होती. थँक्यू, सोनिया शांतपणे म्हणाली. माझ्यावर मानण्याची गरज नाही. तुला घरी जायचे असेल ना, चल मी
ड्रॉप करतो. शशांक म्हणाला आणि सोनियाने मान हलवली. शशांकने तिला तिच्या घरी ड्रॉप केला आणि निघून गेला. प्रेरणालाही डिस्चार्ज मिळाला होता. कुणाल आणि प्रेरणा त्यांच्या रूममध्ये होते. प्रेरणा बेडवरती तर कुणाल सोफ्यावर बसून स्मोकिंग करत होता. प्रेरणाने वैतागलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पुढची कथा पुढच्या भागात येईल. आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि बाकीच्याही कथेचे तुम्हाला भाग असेच येत राहील.